भंडारा जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत एका आंतरराज्यीय सोनसाखळी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला। छत्तीसगड राज्यातील या टोळीने भंडारा जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। पोलिसांनी या प्रकरणी 3 तरुण आणि 1 तरुणीला अटक केली असून त्यांच्याकडून कार आणि रोख रकमेसह 8.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। आशिष मनोहर भट्टाचार्य वय वर्ष 26 राहणार दुर्गापूर रायपूर, शुभम रोहितलाल सोनी वय वर्ष 21 राहणार धमतरी छत्तीसगड, सौरभ लोबनदास बंजारा वय वर्ष 22 धमतरी छत्तीसगड आणि एक युवती असे आरोपींचे नावे आहेत। या संदर्भात नरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा यांनी ही अधिक माहिती दिली। जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये 27/12/2025 रोजी मौजा खरबी येथे 22 ते 25 या बायोगटातील 3 मुले व 1 मुलींनी मौजा खरबी मध्ये जे नॅशनल हायवे 53 आहे याच्यावर एक चेन स्नॅचिंग केली। एक महिला सोबत चेन स्नॅचिंग झाली। याच्यामध्ये एक I-20 कारचा वापर झाला होता। या I-20 कारचा वर्णन घेऊन भंडारा पोलिसनी याच्यावर तपासणी केली। भंडाराची लोकल क्राईम ब्रांचची वेगवेगळी टीमनी याच्यावर काम केला आणि एक आंतरराज्यीय टोळी चे 4 लोकांना अरेस्ट केलेला आहे। हा जे 4 लोक आहे आशिष मनोहर भट्टाचार्य छत्तीसगड, शुभम धमतरी, सौरभ हा धमतरीचा आणि एक महिला तो सुद्धा धमतरीची आहे। असे 4 लोकांची टोळी उघडकीस आणली। इंटरोगेशन दरम्यान त्यांनी आणखी अशी चेन स्नॅचिंग वेगवेगळी ठिकाणी केलेली आहे, तर 2 ठिकाण निष्पन्न झाले आणि तो गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। अशा प्रकारे 3 गुन्हे दाखल करून सुमारास 8,50,000चा मुद्देमाल भंडारा पोलिसांनी जप्त केला आहे। 4 आरोपी अरेस्ट केले। यांच्यावर BNSचे ऑर्गनाइज्ड क्राईमचे जे सेक्शन आहे ते सेक्शन वाढ करण्याची प्रक्रिया चालू आहे।